कोपरगांव की सियासत इस वक्त उफान पर है और आज कोपरगांव के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मैदान में एक बहुत बड़ी हलचल देखने को मिली। मौका था एक विशाल जनसभा का, जहां महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने दहाड़ते हुए कोपरगांव की जनता के लिए वादों की झड़ी लगा दी। बावनकुले ने साफ कर दिया कि लाड़की बहन से लेकर किसानों की बिजली तक अब कोपरगांव की तकदीर बदलने वाली है। आइए जानते हैं बावनकुले ने कोपरगांव के आवाम से क्या क्या बड़े वादे किए। पहला वादा, लाड़की बहन और लखपति दीदी योजना। बावनकुले ने बहनों को भरोसा दिलाया कि जब तक महाराष्ट्र में भाजपा और देवेंद्र फडणवीस की सरकार है, तब तक लाड़की बहन योजना कोई बंद नहीं कर सकता। यही नहीं, उन्होंने और एक ऐलान किया, हर महिला बचत गट को 1 लाख रुपए का अनुदान दिया जाएगा। कोपरगांव की महिलाओं को हिरकनी योजना के जरिए उद्यमी यानी एंटरप्रेन्योर बनाया जाएगा। कोपरगांव की बहनों को लखपति दीदी बनाने की जिम्मेदारी अब सरकार की है, ऐसा उन्होंने कहा। दूसरा बड़ा ऐलान उन्होंने किसानों के लिए किया। किसानों के लिए खुशखबरी, बिजली बिल माफ। किसानों के मुद्दे पर बोलते हुए उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस सरकार ने महाराष्ट्र के 45 लाख किसानों का 27,000 करोड़ रुपए का बिल माफ कर। उन्होंने कोपरगांव के लिए एक और वादा किया, शहर के मध्यम वर्गीय और गरीब परिवार के लिए मंत्री जी ने बड़ी बात कही। उन्होंने प्रधानमंत्री सूर्य घर योजना का जिक्र करते हुए कहा कि कोपरगांव के 5,000 घरों पर सोलर पैनल यानी सूर्य घर लगवाए जाएंगे। इसका फायदा उन लोगों को मिलेगा जिनका इस्तेमाल 100 यूनिट तक है। एक बार सोलर लग गया तो अगले 15 साल बिजली का बिल जीरो। उन्होंने कहा कि जमीन और घर के कागजात की अब टेंशन खत्म होने वाली है कोपरगांव में। महसूल मंत्री होने के नाते बावनकुले ने सबसे बड़ा प्रहार जमीनी कानूनी अड़चनों पर किया। उन्होंने वादा किया कि कोपरगांव में जो टुकड़ेबंदी कायदा है, उसके वजह से घरों की रजिस्ट्री नहीं हो पा रही थी, उसे वो सुलझाएंगे। क्लास 2 की जमीनों को क्लास 1 में तब्दील करने का फैसला अब महसूल मंत्री के तौर पर उनका है। अब नया घर बनाने के लिए आपको किसी सरकारी दफ्तर के चक्कर काटने या सनद के लिए परेशान होने की जरूरत नहीं पड़ेगी। सरकार डिजिटल नक्शा योजना के तहत घर लैंड का रिकॉर्ड फ्री में तैयार करके देगी, ऐसा उन्होंने वादा किया। बावनकुले ने कोपरगांव की दर्जनों बस्तियों जैसे हनुमान नगर, दत्त नगर, गजानन नगर, तिलक नगर, संजय नगर आदि का नाम लेते हुए कहा कि जैसे ही आप भाजपा और मित्र पक्ष परिवार को चुनकर लाएंगे, मैं खुद महसूल मंत्री की हैसियत से कोपरगांव आऊंगा और 6,000 घरों को उनके मालिकाना हक के 7 बारे बांटूंगा। मंत्री जी ने एक मिसाल देते हुए कहा कि कोपरगांव के विकास की गाड़ी के 4 पहिए हैं, एक मोदी जी, दूसरा फडणवीस जी, तीसरा विखे पाटिल और चौथी आपकी स्नेहलता ताई। इस गाड़ी में पेट्रोल डालने का काम मैं यानी चंद्रशेखर बावनकुले करूंगा। उन्होंने आखिर में भावुक अपील करते हुए कहा कि जैसे दिवाली पर लक्ष्मी जी कमल पर बैठकर आती है, वैसे ही कोपरगांव की तरक्की भी कमल के बटन से ही आएगी। उन्होंने लोगों से अपील की कि 20 तारीख को सुबह जल्दी उठे और अपने पड़ोस के 10 घरों को साथ लेकर पोलिंग बूथ जाए। महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीसजींचं महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे। आणि एवढंच नाही तर माननीय स्नेहलताताई, तुम्हाला मी विनंती करतो, मी नागपूरमध्ये आता 2200 महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून, कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। पराग निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गटाची यादी तयार कर। मी तुम्हाला या बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे। हिरकणी महिला उद्योग योजना, हिरकणी महिला उद्योजक योजना आपण आली आहे। त्या लाडक्या बहिणी करता हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत। एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दीदी करण्याची योजना या कोपरगाव मध्ये आपण आणतो आहे। परागजी, जेवढी यादी करायची तेवढी करा। आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामधले विजेच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचं काम सरकारने केलं। आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे। सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। सूर्यप्रकाशाची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे। 2 रुपये 80 पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे। आणि कोपरगावला आपण 2029 मध्ये 2 रुपये 90 पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च
मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकडनं वचन देतो की 2029 मध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची वीज 12 रुपये रेट नसेल 6 रुपये रेटने देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना, या सूर्यघर योजनेचं 30,000 रुपयाचं सूर्यघर येतं. तुम्ही यादी बनवा निवडून आल्याबरोबर. ज्यांच्या ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला माझी विनंती आहे, 100 युनिट वीज वापरणारे 100 युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर लावायचं आहे. तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी 60% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले, जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे, ते सर्व 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही. पराग तुम्ही यादी बनवा. मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे 5,000 घरं या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे. 5,000 घरं. आणि सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष विजेचं बिल कोपरगावमध्ये येणार नाही, त्या घराला येणार नाही. ही सूर्यघर योजना आपण या ठिकाणी करायचा आहे. या राज्याच्या इतिहासामध्ये कधीही हा निर्णय झाला नाही. कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला नाही. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती, 500 फुटाचा 800 फुटाचा 1000 फुटाचा प्लॉट घेतला. तुकडेबंदी कायदा असल्यामुळं तुमच्या रजिस्ट्र्या होत नव्हत्या, नोटरी होती. आता मी तुम्हाला सांगतोय, पराग सर्व घरांची यादी तयार करा. मी सर्व घरांना तुकडेबंदी कायदा जिथे गेला त्या सर्व घरांच्या रजिस्ट्री लावून देण्याचं काम, सर्व घरांचं रजिस्ट्री लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. तुमच्या कोपरगावमध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची टिपीची कुठलीही सनदची गरज नाही. मी या ठिकाणी पराग आता एवढंच ठेवलं आहे, संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, महसूल मंत्री म्हणून माझी आहे. पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे. तुमच्या सर्वांच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर, दत्तनगर, महादेवनगर 1-2, गोरबा नगर, गजानन नगर, लिंबारा मैदान, गांधीनगर इंडोर गेम हॉल, एसजी विद्यालय, टिळक नगर, संजय नगर, सुभाष नगर 1, सुभाष नगर 2, लक्ष्मीनगर, शाहीनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता नगर, टाकळी नाका. फुलेताई, तुम्ही निवडून आल्याबरोबर या सर्व घरांची यादी तयार करा. उद्यापासून फॉर्म भरून टाका. आता आचारसंहितेत माहित नाही, पण फॉर्म भरा. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो. या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगावमध्ये येऊन पट्टे वाटपाचा, सर्व 5,500 6,000 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगावमध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच वचन मी आपल्याला देतो. कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची 4 चाकाची गाडी उभी आहे. एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे, तिसरं चाक या विकासाच्या गाडीचं राधाकृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्याच्या याचा आहे, आणि चौथं चाक आमच्या स्नेहलताताई कोल्हेंचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे. आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगावमध्ये आला आहे. काळजी करू नका. 20 तारखेला कोपरगावला माझी विनंती आहे, या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? विकासाची 4 चाकाची गाडी कोपरगाववरनं निघेल, मंत्रालयाच्या खाली येईल. मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं ऑफिस आहे. मी या विकासाचे सर्व संकल्प 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाईल. आणि जे जे काही विश्वासनाम्यात तुम्ही सांगितलं ते पूर्ण कामं या ठिकाणी पराग मी करून दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. मी तुमचे एवढे कामं करून देणार आहे, पट्टे वाटप करणार आहे, प्रधानमंत्री घर देणार आहे, क्लास 2 क्लास 1 करणार आहे, ट्रक टर्मिनल करणार आहे, जेवढं सांगितलं तेवढं सारं करून देणार आहे. पण तुम्ही माझे एक काम कराल का? पक्क खरं सांगा.
मग 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 20 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि मी जे काम सांगतो बरोबर शांतीपूर्ण ऐका. आजूबाजूच्या 10 घरांना सोबत घेऊन एकटं जात नाही. तुम्ही 10 घरं घेऊन 10 घराचे मतदार घेऊन मतदान केंद्रावर जा. कराल का माझं एवढं काम? दोन्ही हात वर करून सांगा, कराल का? तुम्ही 10 घराचे मतदान घेऊन जा. एवढ्या जोराने कमळाची, छत्रीची, कब्बशीची बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर परागचं नुकसान होईल. एवढ्या जोराने बटन दाबा. यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये एवढे जोराने बटन दाबा. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. तुम्ही 10 घरं सांभाळून घ्या. 5 वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची, आमची आहे. हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे. माझी विनंती तुम्ही मान्य केली का? दोन्ही हात वर करून सांगा, मान्य केली का? तिकडं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत लोक आहेत, सांगा विनंती मान्य आहे का? सर्वांनी हात वर करून सांगा, विनंती मान्य आहे का? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. 7-12 पट्टे म्हणजे 7-12 सर्व करा. विदर्भात पट्टे म्हणतो, तुमच्याकडे 7-12 म्हणतात. लातूर मध्ये त्याला म्हणतात नवीनच म्हणतात, पण ठीक आहे. मी विदर्भात आम्ही पट्टे म्हणतो, तुमच्याकडे 7-12 करून देऊ. आभारी आहे साहेब आमच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं. कोपरगाव शहराचे आपण एवढं मोठं काम केलं, मनापासून आभार.